पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरील वाहतूक धीम्या गतीने आता सुरू झाली आहे। उर्से टोल नाक्यावरील वाहनं मुंबईच्या दिशेने रवाना होऊ लागली आहेत। मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या एका लेनवरून ही वाहतूक सुरू करण्यात आली असली तरी अपघातग्रस्त टँकरमधील गॅस अन्य टँकरमध्ये शिफ्ट करण्यासाठी 3 ते 4 तासांचा अवधी लागणार आहे। त्यामुळे वाहतूक पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवरून सुरू होण्यासाठी आणखी 4 तासांचा अवधी लागणार आहे। मात्र या वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांनी IRB प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे। टोल घेऊन देखील कोणत्याही प्रकारची उपाययोजना सर्वसामान्य नागरिकांना नाही अशी भावना वाहनधारक व्यक्त करतात। लेस आहे लोकांच्या हाल व्हायला सकाळ कोणी विचारायला नाही, आता सुद्धा विचारत नाही कोणी। उगा हे का होईल म्हणते, ही भाषा उमरडीची भाषा बोलते पोलीस सुद्धा कोणी विचारत नाही। आता कोणी जात गेले गेले असं ही भाषा उमरडीची। पुण्यावरून निघाले आता वाशीला जायचंय मला 3 वाजता का मार्केटमध्ये। इथं अडकले तर अजून इथंच आहे, अजून गॅरंटी नाही म्हणते। 5:30 ला निघालोय बारामतीवरनं। इथं 9 वाजता आलो, 9 वाजता इथं अडकलो। MPSC UPSC जी पोरं माझ्या गाडीमध्ये होती, तर ती गाडीच्या परीक्षेसाठी पेपरसाठी इंटरव्ह्यू साठी जायचं होतं त्यांना। एवढं अक्षरशः रडत होती पोर, मग कसं जायचं किती वाजता होता पेपर? त्यांचा पेपर मला वाटतं 4 वाजता होता आणि एकाचा काल म्हणजे उद्या आहे। तो म्हणजे इथं म्हणे 15 तास लागते का 2 ते 20 दिवस लागते, काय सांगता येत नाही म्हणून ती पोर रडत होती।